सिम्प्लिफाय द फॉलोइंग एक्सप्रेशन. मग इथं आपल्याला ब्रॅकेट 1 2 3 ब्रॅकेट दिलेले आहे बरोबर. तर आधी आपण हा सगळ्यात आतमधला जो ब्रॅकेट आहे तो सॉल्व करणार. मग त्याच्यासाठी आधी हे बाहेरचं जे आहे ते असं लिहायचं 3/2 इंटू 7/9 मायनस 2/3 प्लस इन ब्रॅकेट 1/3 प्लस. मग आता याचं डिनॉमिनेटर सेम आहे का आधी ते चेक करायचं. सेम आहे का नाही. मग त्याला आधी सेम करायचं. मग त्याच्यासाठी काय करणार, हे 2/3 जे आहे तर 3च्या ठिकाणी आपल्याला 9 पाहिजे. तर आपण काय करणार 2/3ला 3नी मल्टिप्लाय करणार. मग न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटर दोघांनाही 3नी मल्टिप्लाय करायचं. कळलं. -4/9. ओके. त्याच्यानंतर इक्वल टू 3/2 इंटू 7/9 मायनस 2/3 प्लस इन ब्रॅकेट 1/3 प्लस. मग इथं काय येणार आता ह्या ब्रॅकेटला 3 2 जा 6 6/9 मायनस 4/9. आता आपण याला सोडवू शकतो. ओके. 3/2 इंटू 7/9 मायनस 2/3 प्लस इन ब्रॅकेट 1/3 प्लस. याचा आन्सर 1 का याच्यात येणार तेव्हा मग ब्रॅकेट काढून टाकायचा. 6 - 4 2/9. डिनॉमिनेटरला कॅल्क्युलेट करायचं नाही प्लस किंवा मायनस. आता परत हा मधला ब्रॅकेट तयार झाला. मग याला सोडवण्यासाठी परत इथे डिनॉमिनेटर सेम करायचं. 3ला मल्टिप्लाय बाय 3 करणार तेव्हा इथे 9 होणार बरोबर. इक्वल टू 3/2 इंटू 7/9 मायनस 2/3 प्लस. मग याचा ब्रॅकेटमध्ये आपण डायरेक्ट आन्सर लिहू शकतो. 3नी मल्टिप्लाय केलं तर 3 1 जा 3/3 3 जा 9 प्लस 2/9. आता याचा आन्सर लिहायचं 3/2 इंटू 7/9 मायनस 2/3 प्लस. याचा आन्सर काय येणार आता 3 + 2 काय येणार 5/9. मग हा पण ब्रॅकेट निघून जाणार. आता 3/2 इंटू आता इथं ब्रॅकेटमध्ये 7/9 आहे मायनस 2/3 आहे प्लस 5/9. मग हे दोन डिनॉमिनेटर सेम आहे. वेगळं काय आहे फक्त हा 3चा आपल्याला 9 करायचा. कितीने मल्टिप्लाय करणार 3 3 जा 9 म्हणजे 3नी मल्टिप्लाय करावं लागेल. तर 2ला पण 3नी मल्टिप्लाय करायचं. आन्सर लिहायचं 2 3 जा 6/9 प्लस 5/9. आता सगळे डिनॉमिनेटर सेम झाले. इज इक्वल टू 3/2 इंटू या दोघांना मायनस करायचं. 7 - 6 1/9 प्लस 5/9. आता परत त्याला सोडवायचं. 3/2 इंटू 3 + 1 + 5 6/9. आता जे आलं याला आपण सोडवायचं. 3 1 जा 3 3 3 जा 9 2 1 जा 2 2 3 जा 6. आणि परत आता हे 3/3 म्हणजे काय येणार आहे 3/3 म्हणजे 3 1 जा 3 3 1 जा 3. मग आन्सर काय आला आपला 1. समजलं.